नमस्कार मंडळी. आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आज आपण साजरा करीत आहोत. 1975 पासून युनोने हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलंय आणि ज्यावेळी 50 वर्ष दरवर्षी 8 मार्च हा दिवस महिलांच्या सन्मानार्थ, त्यांच्या संरक्षणार्थ, त्यांच्या उन्नयनार्थ साजरा केला जातो. पण आपल्याला माहिती आहे का, महिलांच्या जागृतीचा काळ कधी सुरू होतोय? तर 1908ला न्यूयॉर्क शहरामध्ये 15,000 महिलांची एक मोर्चा काढून ठिणगी उडाली हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी, सन्मानासाठी. आणि मग 1910ला कोपनहेगन इथे आंतरराष्ट्रीय महिला परिषद भरली. हजारो महिला त्यात सामील झाल्या. त्यात क्लेरा जेटकिन यांनी एक असा प्रस्ताव मांडला की महिलांसाठी स्वतंत्र असा एक दिन साजरा केला जावा, त्यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या गौरवार्थ. आणि तोच महिला दिनाचा मुहूर्त. प्रत्येक वर्षी एक दिवस महिलांच्या सन्मानाकरता आणि अधिकाराकरता ठेवला जावा असा त्यांचा ठराव होता. त्यानंतर 1911ला काय घडलं? ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथे पहिला महिला दिन साजरा केला. पण तो अधिकृत असा नव्हता आणि तब्बल 64 वर्षांनी संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतपणे 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करायचं मान्य केलं. आता तुम्ही म्हणाल 8 मार्चच का? तर त्याला पलीकडे जाऊन कारण असं आहे की 1917ला रशियामध्ये 8 मार्चला ब्रेड आणि शांतता या 2 गोष्टीसाठी महिलांनी फार मोठं आंदोलन केलं आणि त्यानंतर महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. म्हणून या 8 तारखेचं महत्व लक्षात घेऊन युनोने 1975ला महिला दिन म्हणून 8 मार्च हा दिवस ठरवला आणि त्यावेळेपासून गेली 50 वर्ष आपण हा दिवस सन्मानपूर्वक साजरा करीत आहोत. धन्यवाद.